शनिवारी शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आणि तो दिवा घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जायचा. कधी? शनिवारी. आणि त्या पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा. 5-10 बोटाशी लावायची किंवा असं झाड पकडायचं. तो दिवा ठेवायचा आणि मनातली इच्छा सांगायची. लक्ष्मी प्राप्तीसाठी सांगतो, सोपा उपाय. आणि मग स्पर्श केल्यानंतर त्या पिंपळाच्या झाडाला 11, 21, 5 जेवढा तुम्हाला पैसा पाहिजे असेल तेवढं. अगदी चक्कर येऊन तरी प्रदक्षिणा मारल्या तर हरकत नाही, पैसा तेवढं वाढला. प्रदक्षिणा मारायचा, तो दिवा ओवाळायचा आणि मुळाजवळ ठेवून द्यायचा. अशा 11 शनिवार उपाय करायचा. 11व्या शनिवारपर्यंत नक्कीच तुमची भरभराटी झालेली तुम्हाला दिसते. पण चुकूनही रविवारी पिंपळाच्या झाडाखाली जायचं नाही. अगदी रस्त्याने जरी पिंपळाचं झाड लागलं त्याच्या खाली जरी तुम्ही गेले तर जे आहे ते घराचा रास होतो, दरिद्रीता प्राप्त होत असतो. रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर अलक्ष्मीचा वास असतो. लक्षात घ्या, पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीही बसलेली असते. शुक्रवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जर गेले, 1 रुपयाचं नाणं खड्ड्यात फोडून दिलं आणि घरी निघून आले तरीही पैशाच्या वाटात साधू होता. करून पहा.